शालू, त्या सुमनला तू नीट शिकव बर का, नाही तर ताई माझी मान धरली. हे बघा, मला जेवढं जमतंय ना तेवढं मी करते, पण ती पोरगी पोरगी जरा आगावच आहे. ओग मी काय म्हणायला गेले आणि माझा अपमान केला तर तिनं. तुझा अपमान झाला तरी चालेल, कुणाला काही फरक पडत नाही. पण जर का ताईचा अपमान झाला ना तर वाईट परिस्थिती होईल सगळ्या घराची. त्यामुळे मी काय सांगतोय ते ऐक आणि तसं कर. म्हणजे आता वाघिणीच्या चपड्यात मलाच द्या तुम्ही. वागीन अगं ती साधी लाडूवाली आहे. खरा वाघ मी आहे आणि माझी वाघीण तू आहेस. त्यामुळे न घाबरता तिला शिकव. हा व्यवस्थित. ताई मॅडम आले, ताई मॅडम. लक्ष्मण नाश्ता बस ना. अरे वा ताई, आज तुझ्या सुनेनी चक्क तुझ्या स्टेटसला शोभेल असा तुझ्या आवडीचा नाश्ता आणलाय. वा, तुझी सून मानते बर का तुला, अगदी तुझ्या आज्ञेत आहे. म्हणजे तुझ्या आवडीचा नाश्ता म्हणजे सॉलिड. अहो नाही नाही, ह्यो नाश्ता मी नाही केला. आज मला जरा करमत नव्हतं म्हणून काय करायचं मूडच नव्हता. ह्यो नाश्ता लक्ष्मण दादांनी केलाय. पण तू मला म्हणाली होतीस की मला जे आवडेल ते तू बनवणार म्हणून. मी नाही कुठं म्हणलंय, पण आज काय मूड नाही माझा. मूड नाही म्हणजे? म्हणजे मूड नाही. ताई मॅडमशी बोलतेस लक्षात ठेव सुमन. काय? अनुराधा, तुला चॉकलेट पाहिजे? चॉकलेट? हो, चॉकलेट खाल्लं ना की रागावलेला माणूस गार होतो. तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? काही काय बोलताय? नको म्हणतेस? ठीक आहे, नाही देत. आजचा जेवणाचा बेत तरी करशील ना व्यवस्थित? सासूबाई, आज काय सांगू नका. आज काय मूड नाही माझा. मूड नाही म्हणजे? म्हणजे मूड नाही. किती वेळा सांगायला लागते या घरात. प्लीज हा. बेस्ट. चला नाश्ता करून घ्या. तुमचा दिवटा माझा कटाळ घालायला काय करतोय बघू आता. येते. नरसू, ही मुलगी माझ्या समोरला दिवटा म्हणाली? तू हेच शिकवलंयस का तिला? मी 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 मी- मी नाही ताई, हिनी हिनी शिकवलं. मी बराबर शिकवलंय सगळं, पण ती पोरगी काही शिकतच नाही. अहो नुसतं वय वय म्हणते. पण ताई, तिच्या मनात भीती आहे बर का तुझ्याबद्दल. म्हणजे ती विनवण्या केल्या तिने तुला. विनवण्या केल्या तिने म्हणूनच मी काही बोलले नाही. ते मी शिकवलंय ताई तिला. नरसू, मला या मुलीला तिची लायकी दाखवून द्यायची. कशी काय दाखवणार ताई? हे बरोबर आहे तुझं, दाखवायला पाहिजे. मी आहे ना, मी बघतो सगळं. तू काय काळजी करू नकोस. हा ताई, नरसिंगराव, तुम्ही बाहेर गेला ना, येताना चॉकलेट घेऊन या. चॉकलेट कशाला? अनुराधा रागावली ना तर तिला गार करायला. ताई चॉकलेटनी गार होते? हो, काल सुमनने तिला चॉकलेटच दिलं होतं. आणि ताईने खाल्लं? कमाल आहे. ठीक आहे, आणतो. ते नको. चॉकलेटनी गार काय? अरे कुठं गेलाय तू? बोलू की. अब्बा माझे हितच होता तर कुठं गेला काय कळलं. कुठं गेला? काय कुठं गेला गेला ना आला बापने मला गंडवू नकोस हा. मी 65 पावसाळा बघितल्यात. 66 यंदाच्या वर्षी डबल पाऊस पडला नाही का? विसरताच. तीच ते काय का असं ना, कालपासून नुसतं फिरावतोयस. भजन लय चांगलं म्हणतो, भजन लय चांगलं म्हणतो. देवादिकाच्या बाबतीत तरी खरं बोलत जा की. अब्बा माझे खरं सांगतोय तर मी, तुमची शपथ. म्हणजे माझं काय बी होऊ दे. ते काय नाही, कुठे गेलाय तो? मला भजन ऐकावं वाटतंय. त्याचं कुठं गेला का काय? अरे जाम घोळ झालाय. म्हणजे बॉम्ब झाले? काय झालं? सुनीला जाम कंटाळा आलाय.
आधी ना मध्येच अरे हो ना, करमतच नाही आज. होय काय मग थांबा जरा गाडी काढतो पिक्चरला जाऊया. फिल्म? हा कटाळा घालवायचा असला का नाही तर ह्यो एकच तोडगा आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमची 2 तिकीट सेपरेट काढतो आणि माझं 1 तिकीट सेपरेट काढतो. चला जाऊया पडदेशी. बाय 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 काय काय ऐकावं लागतंय कुणास ठाऊक. हे आजकालच्या पोरांचं कसं व्हायचं कुणास ठाऊक. अहो बा माझी पिक्चर बघणं म्हणजे काय पाप आहे का सांगा बरं. मी ऐक नाही आमच्यात एक भटजी आहे भटजी, त्याला विचारलं होतं पिक्चर बघणं चांगलं आहे का वाईट आहे, तर ते काय म्हणलं माहिती आहे का, पिक्चरचा आणि देवाचा काय सुद्धा संबंध नाही, ते ज्याचं त्यानं ठरवायचं असतं, फक्त चांगल्या मनानं पिक्चर बघायचा. झालं साहेब, चांगल्या मनानं पिक्चर बघायचा बरं का. हो. चला चला चला. अजाबात नाही. मी पाठराखी नाही सुमीची, मी तिला अजाबात सोडणार नाही. अहो पण सुमीचा कंटाळा घालवायचा कसा? सुमीला भजन ओव्या आवडतात. रात्याला भजन कीर्तनाचा कार्यक्रम ठेवा. बोलू त्या भजनवाल्याला. नाही नाही, नुसत्या भजनानं कटाळ जाईल का नाही माहित नाही मला. आपण काम करूया, भजन आणि माझा डान्स असा कार्यक्रम ठेवूया. तुला डान्स येतो? घ्या साहेब, ती म्हणते ती काही चुकीचं नाही, पिकतं तिथं इकत नाही. म्हणजे काय नाही, कार्यक्रम ठेवायचा का नाही ते मला सांगा फक्त. सुमीचा कंटाळा घालवलाच पाहिजे. ठेवूयात. चालतंय, ठरलं मग. तुम्ही सुमीला सांगा, मी बाकीच्या तयारीला लागतो. ठीक आहे, चला चल. बा माझी पळा लवकर. आत येत आहे मॅडम. ताई मॅडम, आज आपल्या बंगल्यात कार्यक्रम आहे. कसला कार्यक्रम? अगो बाई, म्हणजे तुम्हाला नाही विचारताच ठरवलं का काय कार्यक्रम? कसला कार्यक्रम? अहो ते सुमनसाठी ठरवलाय. अगं कसला कार्यक्रम विचारते मी. अहो त्या सुमनला या घरात म्हणून कटाळा येतोय, म्हणून रात्री तिच्यासाठी भजनाचा कार्यक्रम ठरवलाय. भजन? हा, आपल्या समोरच पुढवून ठरवलंय ना सगळं. समर? तर काय, त्याला लय काळजी बघा बायकोची. आपल्या घरातली सगळी नोकर मंडळी पण सामील होणार आहेत. हा मूर्खपणा चालू आहे. अहो ती सुमन लहानपणी माधुरी दीक्षित होती, म्हणून तिच्यासाठी सुरू आहे हे सगळं. कोण? काय? माधुरी दीक्षित? नाही म्हणजे माधुरी दीक्षित सारखा डान्स करायचे लहानपणी. पण आता तुम्हाला नाही विचारता ठरवलंय म्हणजे आखरीतच आहे. ते काही नाही, त्या भामा आजीला आणि बबनला मी सरळ सांगूनच टाकते, हे असलं आपल्या घरात काही चालणार नाही म्हणून सांगूनच टाकते. थांब. होऊ देत हा कार्यक्रम. ताई मॅडम, नोकरांबरोबर ना? आज तिला तिची लायकी नोकरांच्या बरोबरीची हे दाखवूनच देते. आज सगळ्यांसमोर ह्या मुलीला मी नाचवणार. सुमे, तुझा नवरा एक नंबर आहे बाय. का? अगं तुला कटाळा आलाय म्हणून त्यांनी रात्याला भजनाचा कार्यक्रम ठेवलाय. भजनाचा? हो, म्हणलं सुमीला लय आवडतं भजन, म्हणून भजन कीर्तन ठेवलंय. अहो पण मी कधीच त्याला सांगितलं नाही मला भजन कीर्तनाचा नाद आहे म्हणून. अगं पण त्यांनी ओळखलं की तुझ्या मनातलं. मला कुठे ते भजन कीर्तनाचा नाद आहे तेव्हा. अगं तुला नाही, पण मला आहे की. आता एवढा त्यांनी कार्यक्रम ठेवलाय तर नाही म्हणू नकोस. अहो पण काय, नवऱ्याचं कौतिकच नाही तुला. हा, पायलट माझ्यासाठी काय बी करल. आता त्याने एवढं माझ्यासाठी कार्यक्रम ठेवलाच आहे तर ते मस्त झालं पाहिजे. मी सगळ्यांना सांगते. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. नुसतं भजन कीर्तन होणार नाही, सगळ्यांनी काय ना काय तर करून दावायचं. पण मॅडम आम्ही काय करणार? काय माहित नाही, पण प्रत्येकात काय ना काय तर करून दावायची कला असते. होय ना मामांजी? अगदी बरोबर बोलते सुमन. मग सगळ्यांनी रातच्या कार्यक्रमाला तयार राहावा. हा, ऐका ना. ताई, तू सांग फक्त, या कार्यक्रमाचा कसा फियास्को करतो बघच.
नाही नरसू, होऊ दे हा कार्यक्रम. ह्या मुलीची लायकी कळेल आज सगळ्यांना. सगळ्यांसमोर ह्या खानावळवालीची मी चिरवणार. ही सतरंगी सरळ करून एक कर. बबन त्या खुर्च्या फक्त व्यवस्थित लावून घे जा. हो हो अरे जा ना पटकन. साहेब, खरं सांगू का, काय इथं आत्ता आहे ना आत्ता सुमीच्या मैत्रिणी पाहिजे होत्या. काय चौघी पण पाहिजे होत्या. चौघी पण? अहो लय मज्जा आली असती तर. हो बबन बबन आपण हे सगळं सुमीचा कंटाळा जावा म्हणून करतोय. तिच्या मैत्रिणी कुठून आल्या मध्ये? अहो त्याच्यासाठीच मी पण म्हणतोय, त्या चौघी असत्या का नाही तर एवढी मगजमारी करायलाच लागली नसते आपल्याला. आता सुरुवात केली आहेस ना, आता ती पूर्ण कर. जा खुर्च्या व्यवस्थित लाव. मैत्रिणी यायला हव्या होत्या. आत्ता बोलवायच्या? नाही बोलवायचं, खुर्च्या लाव जा. लक्ष्मण, अरे लक्ष्मण काय करतोय रे? पाच तलतोय. पाच राहू दे, 10 राहू दे, काम करा की पटा पटा पटा. तसं नाही, पाच 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 तलतोय. काय पाच 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 दुखत्या? नाही, पाच तलतोय. ते परत करत बस की पाठ करतोयस तर. नाही नाही, तुम्ही मला तर तंताला घालवायचं आहे. एवढा मोठा तालीतलं मी पण काहीतरी प्लेन चालणार. कर की आधी काम करायला पाहिजे की नाही. खुर्च्या मांडून घे पटा 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 सगळ्या. काय तरी खुर्च्या मांडून घे की. ठरलेलं आदल्यात. मग ठगल्या तर पुसून घे. घे पटा पटा पटा, घ्या ते पुसून. आज लईच भारी कार्यक्रम होणार असं वाटतंय. बसण्याचा कार्यक्रम मस्तच असतोय. मामाजी, सुमी मॅडमनी सांगितलंय फक्त भजनाचा कार्यक्रम नाही होणार, काय विविध गुणदर्शनाचा पण कार्यक्रम होणार आहे. म्हणजे काय? म्हणजे आपल्या घरातल्या ज्या ज्या लोकांना जे काही येतं ते आज करून दाखवायचं. बरं लक्ष्मण, तयार आहात ना? हो, तुम्ही थांबत आहे का? साहेब मी पटकन जाऊन मॅडमला विचारून येऊ का? अरे ताई मॅडमनीच सांगितलंय कार्यक्रम घ्यायला. आज लईच मज्जा येणार असं वाटायला लागले. पायलट जोरात तयारी झालेली दिसते. मग सगळं तुझा कंटाळा घालवण्यासाठी. आणि नाही गेलं तर? असं कसं होईल? आम्ही सगळ्यांनी भरपूर तयारी केली काय रे? साहेब आता सगळी तयारी झाली आहे बघा, 1 नंबर मध्ये. अजून काहीतरी तयारी कर ना. झाली की आता सगळी तयारी झाली आहे की. अजून काहीतरी कर ना तयारी. हा हा करतो. सतरंजी खाली खडबेर राहिला असलेली बघा, काय राहतोच आहे नको कोणाला. मग कशी पार पाडतो मी माझी जबाबदारी? तयारी तर बेस्ट आहे, पण कार्यक्रम होणार का नीट? म्हणजे काय, मस्त होणार कार्यक्रम. या सगळ्यांची तयारी करून घेतली. होय का? तू काय करणार? मी काय तू मला विमान कसं उडवतात ते दाखव. तर तू सुद्धा मम्मा सारखं करू नकोस. मम्मा सारखं? हो, ती सुद्धा मला सगळ्यांसमोर विमान कसं उडवतात ते दाखव असं म्हणते. मग तू दाखवलंस काय? नाही ग, असं नाही दाखवतायत मॅडम. कसं दाखवणार? ठीक आहे साहेब, नका दाखवू, राहू दे. तयारी झाली नाही. प्रमुख पाहुणे कोण? असं काय करते ताई मॅडम आणि भाऊजी? कार्यक्रम म्हणलं की प्रमुख पाहुणे हवेतच. हाव, मग भावी मुख्यमंत्र्यांनाच करा की प्रमुख पाहुणे. शक्य नाही. आयोजक आहेत ते. स्वतःच्या बायकोचा कंटाळा जावा म्हणून कार्यक्रम आयोजित केलाय त्यांनी. हा बघा बघा, शिका काय तर, नाहीतर तुम्ही. तुम्हाला ताई मॅडम आल्या. या या ताई मॅडम, कार्यक्रमाच्या जागी आपलं स्वागत असो. नोटसू, घरातल्या घरात कसला कार्यक्रम? काय ताई असं काय करते? तुझ्या सुनबाईंचा कंटाळा जावा म्हणून तुमच्या चिरंजीवांनी कार्यक्रम आयोजित केलाय. असं कमी लेखून चालेल का त्याला? बरं बसा, तुम्ही बसा. भाऊजी बसा. ताई मॅडम बसा. बसा बसा, सगळेच बसा. बसा.
अरे समर, असं खाली काय बसतोस? इथे वरती सोफ्यावर बस. मग ठीक आहे, मी बसतो इथे सगळ्यांसोबत. समर, तू मंत्री पाटलांचा वारस आहेस, भावी मुख्यमंत्री. नोकरांसोबत बसणं शोभत नाही तुला. मग पण समोर अरे ताई म्हणते ना तर बस न वरती, उगाच कार्यक्रमाला उशीर नको. बसू द्या सासूबाई, आमच्यासारख्या तळागाळातल्या माणसांचं नेता वाटत तुमचा लेख. अगदी बरोबर. चला सुरू करू बबन. हो हो. हल 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 हल. आज 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 हम 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 हम. एक मशीनचा आवाज काढतोय मी. हल 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 हल. आज 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 हम पेश करने जा रहे हैं एक कार्यक्रम. तर आता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. थँक्यू. आता कार्यक्रमाची सुरुवात कधी पण देवाच्या गाण्याने होत असते. मग आता आपण आपले ड्रायव्हर गणाबुवा यांच्या भजनाने कार्यक्रमाला सुरुवात करूया. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. गणाबुवा या. बबन माहित नाही की तुझं त्यांना. असू द्या. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही नाही कला, वेदा नाही नाही कला, अंत फार याचा, कानडा राजा पंढरीचा. वा, मस्त गाताय बरं का भजन. आता गेला का कंटाळा? नाही नाही. आता तुमच्या समोर येत आहेत लक्ष्मण. मावशीचं करून दाखव. गीता वहिनी तुम्ही पण या. अब इसके बाद लक्ष्मण और वहिनी सादर करते हैं मावशी मावशी आइटम. मला वन्नी लागेल. वहिनी आता ही घे शाक. हो न तो तुम्हाला नाही माझं घे. असं दे की. संधी वागेल त्यांना. आता चलतो चालू. नीट कर बर का. हा तू तर चालला. तू थांब. तू आम्हाला आलवायचं. बरं चालतंय. आडी होतो. चालू. बादल मोठा लवचल दाथा, मथुल्याच्या हातातला निदा निदा हो. चल पुली, आपल्याला मथुल्याच्या बाजाराला जायचंय. तिथं जायला वन्न वाकली तिथली आहेत. चल. बादल मोठा लवचल दाथा, मग थांबा थांबा थांबा. स्टॉप. वर धप्पा. काय केलंय? तू तर त्याला मध्ये आला. चल जाऊ दे, आम्हाला उचल होतोय. नाही थांबा थांबा थांबा. मला ओळखलं नाही तुम्ही. ताला देवानं. नाही आता ओळख. कोण आहे? थितूत ना. काय थितूत ना. काय म्हणला? थितूत ना. तोंडा चुकतो का म्हण माझ्या? थितूत ना. तिकडे तोंड करून बोल की. तुझं त्यांच्यातलं थितूत ना. बरोबर. मी श्रीकृष्ण. हा. नाही नको. त्याला 16,000 होत्या. मला अजून एक पण नाही. तुला येत पण नाही. नाही येत पण नाही. नाही तर मग होई बाजूला, आम्हाला जाऊ दे, उचल होतोय. नाही मी तुम्हाला असं तसं जाऊन देणार नाही. माझी एक अट आहे, ती पूर्ण करा मग इथनं जावा. आता ह्याची कसली अट? काय मला तुम्ही मस्तपैकी एक गवळण म्हणून दाखवा. मी हा ऐक. हे बहिणीनी बांधली भावाला लाती, लाती भावाला तिनी बांधली थंड्या चाली. ते काय होतंय? असलं कसलं भावगीत? भावाचं दीत भाऊ दीत. लक्ष्मण दादा भारी बर का. संतू मॅडम गेला का कटाळा?
नाही